गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षित असलेल्या अयोध्येतील श्रीरामाची प्रतिष्ठापना आज सोमवारी 22 जानेवारी रोजी संपन्न झाली. या निमित्ताने संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. आज शिरोळ तालुक्यातील श्री दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळख असलेल्या श्री दत्तनगरी अर्थात श्री क्षेत्र नृसिंहवाडीत श्रीराम प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तर ठिकठिकाणी डिजिटल फलक, भगवे झेंडे आणि पताके लावण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण परिसर राममय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. सकाळपासून भजन, अभिषेक, आरती, पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकाळी 7:30 ते 11:30 वेळेत श्री विष्णुयाग व श्रीराम मूर्तीची ग्रामदिंडी काढण्यात आली होती. यावेळी ठिकठिकाणी आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती, तर फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली. तर दुपारी 12:30 श्रीराम मूर्तीवर अक्षता समर्पित करण्यात आल्या. यानंतर दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत गीत रामायण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. त्यानंतर श्री एकवीर भजनी मंडळ यांच्या वतीनं श्री रामरक्षा पठण करण्यात आलं आणि रात्री 7 वाजता सामुदायिक महाआरती संपन्न झाली. येथील रिक्षा स्टॉप येथे श्रीराम प्रतिमा पूजन करून आरती करण्यात आली. यानंतर सर्व भक्तांना केळी, राजगिरा लाडू, आंबील, ताक, जिलेबी प्रसादाचं वाटप करण्यात आलं. यानंतर सायंकाळी 6 वाजता प्रभुराम यांच्या प्रतिमेची डीजे, हलगी आणि पारंपरिक वाद्याच्या दंदनाटात आणि जय श्रीरामाच्या जयघोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संपूर्ण नृसिंहवाडी ग्रामस्थ तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज दिवसभर संपूर्ण श्री क्षेत्र नृसिंहवाडी राममय झाली होती. मराठी एस न्यूजसाठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ.